मार्गशीर्ष गुरुवार निमित्त आज आपण शेवयांची खीर बनवूया। बऱ्याच वेळा शेवया खाली राहतात, दूध वर तरंगते, म्हणजे खीर एकजीव होत नाही। एक पदार्थ आपण असा घालूयात ज्यामुळे दूध घट्ट होईल, शेवया खिरीवर तरंगू लागतील। आपण ही शेवयांची खीर शुगर फ्री बनवणार आहोत। शेवया हलक्या होतील अशा वेगळ्या पद्धतीने मी या शिजवलेल्या आहेत, म्हणजेच त्या दुधावर ड्रायफ्रूट सोबत तरंगतात। खीर खायला एकदम चविष्ट लागते। दूध फाटू नये यासाठी खास टिप्स दिलेली आहे। शेवयाची खीर करायची आहे, त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। 1 लिटर दुधापासून आपण खीर बनवणार आहे, त्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे। आता ही खीर आहे ती ईदचा शीरकुर्मा असतो त्या पद्धतीने चवीला लागते। तळाला शेवया राहतात, वरती दूध राहते, त्या पद्धतीने होत नाही, दूध फाटत नाही। सर्व काही टिप्स आपण सुरू करूया। भरपूर प्रमाणात ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। काजू, बदाम, बेदाणे, अक्रोड आणि पिस्ते घेतलेले आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीचे ड्रायफ्रुट्स आवडत असतील त्या पद्धतीने ड्रायफ्रुट्स घ्या। 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। तर हा रवा कशासाठी वापरायचा आहे याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते। शेवया घेतलेल्या आहेत, या रव्यापासूनच्या शेवया घरगुती शेवया बनवलेल्या आहेत त्या वापरलेल्या आहेत, तुम्ही विकतच्याही वापरू शकता। आणि 1 लिटर दुधासाठी आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे। आता घरातील वाटी असते त्या वाटीने मी हे शेवया आणि साखर मोजून घेतलेली आहे। रवा 2 चमचे घ्यायचा आहे, जास्त रवा वापरायचा नाहीये। दूध 1 लिटर घेतलेलं आहे, फुल फॅट दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं हे मी आटवून घेतलेलं आहे। तर हे कोमट दूध घ्यायचं आहे, उकळल्यानंतर निम्मा अर्धा तरी हे थंड व्हायला पाहिजे आणि याच्यावर साय आलेली आहे, साहीसह आपण दूध वापरायचं। तर दूध तापवताना काय करायचं, 1-2 चमचे तळाला पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर दूध ओतून घ्यायचं, म्हणजे दूध खाली लागत नाही। दूध हे पाणी न घालता तापवायचं आणि थोडंसं आटवून घ्यायचं, आटवल्यामुळे खिरीला एक स्वाद चांगला येतो। दूध जसं जसं आपण आटवत जाऊ तसा दुधाला स्वाद येतो, खिरीला पण चांगला स्वाद येतो। सुरुवातीला आपण कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊया। तुपामध्ये सर्व ड्रायफ्रूट भाजून घेऊया। ड्रायफ्रूट भाजताना गॅस एकदम बारीक ठेवायचा, खूप जास्त मोठा नाही करायचा आणि निम्मे अर्धेच ड्रायफ्रूट भाजून घ्यायची। ड्रायफ्रूट जास्त भाजले तर चव बिघडते, करपून जातात। ड्रायफ्रूट्स हे लगेच भाजतात आणि लगेच करपतात, यासाठी लक्ष ठेवायचं। गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया। ड्रायफ्रूट्स भरपूर प्रमाणात वापरा, म्हणजे चव चांगली येते। आपला ईदचा शीरकुर्मा असतो त्या पद्धतीनेच याची चव लागते आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने मी ही खीर कशी बनवायची हे दाखवते। दूध अजिबात फाटत नाही। ड्रायफ्रूटचा रंग हलकासा बदललेला आहे, खूप जास्त भाजायचे नाही। रंग बदलला की लगेच काढून घेऊया, कारण हे गरम आहेत, कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि अजून थोडेसे भाजले जातात। काजूकडे लक्ष ठेवायचं, काजू पांढरे असतात त्यामुळे लगेच ओळखून येते। काजूचा रंग बदललेला आहे, आपण लगेच काढून घेऊया। पुन्हा 1 चमचा तूप टाकलं, 2 चमचे रवा घेतला होता, तो आपण एकदम गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा। गुलाबी किंवा थोडासा डार्क झाला तरी चालेल, कच्चा स्वाद रव्याला राहायला नको, या पद्धतीने रवा भाजून घ्यायचा आहे। आता रवा टाकण्याचं कारण म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपलं शेवया तळाला राहतात, दूध वरती राहतं आणि शेवयांची खीर व्यवस्थित दिसत नाही, चोथा पाणी होतं, त्या पद्धतीने शेवयांची खीर दिसायला लागते। त्यासाठी आपण रवा टाकलेला आहे। तर रवा भाजल्यानंतर काय होतं, सर्व दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि दुधामध्ये मिक्स झाल्यामुळे आपली खीर थोडीशी दाटसर होते, चवीला चांगली लागते आणि एक संघ एक जीव चांगली दिसते। यासाठी आपण रवा घालूया आणि रवा चांगला भाजून घेऊया। रवा कच्चा नाही ठेवायचा आणि रवा बारीक घ्यायचा आहे, म्हणजे दुधामध्ये चांगला व्यवस्थित मिक्स होतो। रवा छान भाजला गेलेला आहे, गुलाबीपेक्षा पण थोडासा डार्क रंग आलेला आहे। तर आपण रवा काढून घेऊया आणि रवा हा 1.5 ते 2 चमचेच वापरायचा आहे। खूप जास्त रवा वापरला तर खीर एकदम घट्ट होईल आणि चवीला चांगली लागणार नाही। त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊया। घरातील वाटी आहे त्याच्याने मी 1 वाटी शेवया ह्या मोजून घेतलेल्या आहेत, बरोबर 1 वाटी शेवया घ्यायच्या। 1 लिटर दुधासाठी 1 वाटी शेवया हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आता तुम्ही विकतच्या वापरा, गव्हाच्या, रव्याच्या, जशा तुम्हाला आवडत असतील त्या पद्धतीच्या शेवया वापरा। आता ह्या आपण भाजून घेऊया, ब्राउनिश कलरवर आपल्याला भाजून घ्यायचे। शेवयांनी रंग बदललेला आहे, ब्राऊन रंग आलेला आहे। याच पद्धतीने आपण शेवया भाजून घ्यायच्या, एकसारख्या ढवळत राहायच्या, करपू नाही द्यायच्या आणि रंग एकसारखा सोनेरी आला पाहिजे। या पद्धतीने शेवया भाजल्या की एकदम आपली खीर आहे ती खमंग लागते खायला, कच्ची राहिली तर स्वाद चांगला येत नाही। आता ह्या वर्षभराच्या शेवया मी एकदमच करून ठेवते एप्रिल-मे मध्ये, मग आपल्याला तिखट शेवया, गोड शेवया किंवा खीर यासाठी वर्षभर वापरता येतात। तर शेवया भाजून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, 1 पेलाभर आपण गरम पाणी टाकून घेऊया आणि 1-2 मिनिट या आपण शेवया शिजवून घेऊया।
2च मिनिट शेवया आपल्याला शिजवून घ्यायच्या. आपण या भाजून घेतलेल्या आहेत त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता आपण ह्या वेगळ्या शिजवून घेतो. याचं कारण म्हणजे आपलं दूध फाटत नाही. खूप जास्त वेळ दूध उकळवत ठेवायला लागत नाही. खूप जास्त वेळ दूध उकळवत ठेवलं तर फाटण्याची शक्यता असते. यासाठी आपण अगोदरच या शेवया शिजवून घेत आहे. शिजल्यानंतर शेवया चाळणीमध्ये निथळून घ्यायच्या. शेवया निथळून घेतलेल्या आहेत आणि अशा सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत. तर थोडीशी याच्यातली वाफ जायला देऊया आणि पाणी व्यवस्थित निथळून घेऊया. दूध कोमट झालेलं आहे आणि कोमटच दूध घ्यायचं. उकळतं दूध घेतलं तर खीर फाटण्याची शक्यता असते. आता मी गॅस चालू केलेला नाहीये, गॅस अजूनही बंद आहे. आता सर्व साहित्य आपण टाकून घेऊया. सुरुवातीला शेवया टाकून घेऊया, रवा टाकून घेऊया आणि ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. या पद्धतीने शेवया केला तर दूध अजिबात फाटत नाही आणि शेवया खाली राहत नाहीत. आता आपण शेवया एका उकळीमधून काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे शेवया तळाला राहतात, दूध वरती राहतं. अशा पद्धतीने ही खीर अजिबात बनत नाही, अगदी छान बनते. शीरकुर्मा असतो त्या पद्धतीने चवीला लागते. थोडंसं मिक्स करून घेऊया, साखर टाकून घेऊया. साखर टाकल्यानंतर आता मी गॅस चालू करते. अजूनपर्यंत गॅस चालू केला नव्हता, गॅस मध्यम केलेला आहे. आता आपण हे दूध उकळायला देऊया. दुधाला उकळी आलेली आहे. गॅस थोडासा बारीक करून घेऊया. वेलची पावडर आहे, ही 6-7 वेलची मी वाटून घेतलेली आहे. खूप जास्त बारीक नाही वाटायच्या, थोडीशी जाडसर वाटलेली आहे म्हणजे वेलची तोंडात आली की वेलचीचा स्वाद चांगला येतो. आता सगळ्यात शेवटी वेलची टाकून घेऊया. रवा छान शिजलेला आहे. आता 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊया. तर खूप जास्त शिजवण्यासाठी वेळ नाही द्यायचा आहे कारण आपण शेवया भाजून घेतलेल्या आहेत आणि शिजवून पण घेतलेल्या आहेत. खूप जास्त वेळ उकळण्याची आपल्याला गरज नाही. 1-2 मिनिट आपण ही शेवयांची खीर उकळून घेऊया. रवा फक्त शिजायला पाहिजे. रवा पण शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. दूध भरपूर आहे, लगेच रवा शिजतो. दूध तुम्ही कितीही वेळ उकळत ठेवला तरी ही खीर ही फाटणार नाहीये. आपण दूध सुरुवातीला उकळून नाही घ्यायचंय, कोमट करून घ्यायचं आणि सर्व साहित्य टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर उकळायला ठेवायचं म्हणजे खीर अजिबात फाटत नाही. आणि अशी रवा घातल्यामुळं एक संग झालेली आहे, दाटसर झालेली आहे. आता सुरुवातीलाच तुम्हाला जितकं दूध उकळून घ्यायचं ते उकळून घ्या, आटवून घ्या म्हणजे खीरीला चांगला स्वाद येतो. आता खीर आपण जास्त उकळायची नाहीये, आपली खीर तयार झालेली आहे. शेवया खाली गेल्या, दूध वरती राहिलं, अशा पद्धतीने आपली खीर झालेली नाहीये. आता ही गरम गरम आहे. थंड झाल्यानंतर रवा थोडासा गार होतो आणि शेवया पण गार झाल्यानंतर थोडंसं ही खीर घट्ट होते. आता सुरुवातीला ही आपण पातळच करून घेऊया. याच्यावर साय आलेली होती ती पण ह्याच्यामध्ये मोडून गेलेली आहे त्यामुळं खिरीला एक चांगला स्वाद आलेला आहे, क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपलं खिरीचं. शीरकुर्म्याप्रमाणे लागणारी खीर आपली तयार झालेली आहे. खीर आपण वाढून घेऊया. तुम्हाला गरम गार कशी आवडत असेल त्याप्रमाणे घ्या. फ्रीजमध्ये ठेवून गार करून घेतली तरी पण छान लागते. बघा खीर कशी झालेली आहे. शेवया अजिबात खाली बसलेल्या नाही आहेत, दुधाबरोबर व्यवस्थित तरंगत आहेत. शेवयांची खीर आपली तयार आहे. अतिशय वेगळ्या पद्धतीने मी ही खीर दाखवलेली आहे, नक्कीच ट्राय करा.